ठाकरेंचे 6 खासदार फोडून शिंदेंनी ऑपरेशन टायगर यशस्वी करून दाखवलं खरं. मात्र आता चर्चा सुरू झाली आहे ती या ऑपरेशनमध्ये केवळ 6 खासदार नव्हते, तर आणखीन 7वा खासदारही होता. मात्र तो 7वा खासदार मंत्रिपदाची मागणी करत होता, ज्यामुळे ही बंडखोरी रखडली. त्यामुळे आता ठाकरेंकडे उरलेल्या त्या 3 खासदारांमध्ये खरोखर आणखीन कोणी गद्दार खासदार आहे का? त्या 7व्या खासदारानं सुद्धा पत्रावर सही केली होती का? केवळ ठाकरे गटाकडे उरलेल्या 3 खासदारांना बदनाम करण्यासाठी शिंदे सेनेचा हा माइंड गेम आहे? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं सध्या तरी गुलदस्त्यात आहेत. मात्र तोवर बाकी काही असो, या प्रश्नाच्या अनुषंगानं चर्चा मात्र सुरू झाली की 7वा खासदार कोण आहे. याची उत्तरं आता जोपर्यंत त्या खासदारांकडून दिली जात नाही तोपर्यंत या अनुषंगानं चर्चा होतच राहणार. पण उरलेल्या त्या 3 खासदारांपैकी असा कोण खासदार असू शकतो ज्याला मंत्रिपदाची आस होती, या संदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. शिवसेना गटात दुफळी पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा वर्धापन दिन 2 वेगवेगळ्या व्यासपीठांवरून अगदी डरकाळ्या फोडत साजरे झाला. एकीकडे उद्धव ठाकरे सांगत होते, बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलेली ही शिवसेना आहे, तुम्ही खासदार फोडाल, पक्ष फोडाल, पण माझ्या शिवसैनिकांनाही कधी फोडू शकणार नाही. कोई माई का लाल शिवसैनिक खुडू शकत नाही, तसं म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेंना आव्हान दिलेलं. तर तिकडे एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या ऑपरेशन तुडवावर पलटवार करत, तुडवायला पाय लागतात आणि तुम्ही जर समोर आलात तर शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवणार नाही. कुत्रे झुंडीत येऊन भुकतात, पण वाघ एकटाच येतो आणि टायगर थेट शिकार करतो. डॉक्टर नसताना ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं आणि आपण वाघ आहोत. आपण सध्या केलेलं राजकीय कार्य केवळ एक ट्रेलर असून खरा पिक्चर अजून बाकी आहे, अशा वल्गना एकनाथ शिंदेंनी केल्या. मात्र या दोनही गटांच्या वेगवेगळ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमापेक्षाही जास्त फुटेज खाल्लं ते शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या विधानावरून किंवा त्यांनी केलेल्या आरोपावरून. रामदास कदम काय म्हणालेत हे जाणून घेऊया. ठाकरे गटाचे 6 नाही तर 7 खासदार फुटणार होते. 7व्या खासदारानं देखील पत्रावर सही केली होती. मात्र तो 7वा खासदार मंत्रिपदाची मागणी करत असल्यानं त्याची बंडखोरी रखडली. ठाकरे गटाचे 25 माजी नगरसेवक देखील आमच्या संपर्कात आहेत. सोबतच ठाकरे गटाचे आमदार देखील आमच्या संपर्कात असून 2029 पर्यंत ठाकरे गटात एकही आमदार शिल्लक राहणार नाही. यासोबतच रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांवरही टीका केली. एकनाथ शिंदे हेच खरे वाघ आहेत असंही त्यांनी म्हटलं. मात्र या सगळ्या गदारोळात एकच प्रश्न सगळ्यांच्या तोंडावर आहे, तो म्हणजे 7वा खासदार कोण? सध्या उद्धव ठाकरे गटात 4 खासदार शिल्लक आहेत. यातले पहिले आहेत संजय राऊत, जे राज्यसभेचे खासदार आहेत. दुसरे आहेत अरविंद सावंत, जे मुंबई दक्षिण मधून लोकसभेचे खासदार आहेत. तिसरे आहेत अनिल देसाई, जे मुंबई दक्षिण मध्यमधून लोकसभेचे खासदार आहेत. तर चौथे आहेत राजाभाऊ वाजे, जे नाशिक मधून लोकसभेचे खासदार आहेत. आता यातला नक्की कोण आहे तो बंडखोर खासदार, हा प्रश्न आता शिवसैनिकांसोबतच राज्यातल्या सर्वसामान्यांना देखील पडलाय. खरं तर असा दावा करणारे रामदास कदम हे काही पहिले नाहीयेत. आमदार कृपाल तुमाने यांनी देखील यापूर्वीच उद्धव ठाकरे गटातील 7 खासदार आणि 16 आमदार बंड करणार असल्याचं बोललं होतं. त्यामुळे रामदास कदम यांनी आत्ता केलेल्या आरोपाला वजन प्राप्त होतं. सध्या ठाकरे गटाकडे शिल्लक असणाऱ्या 4 खासदारांपैकी एक जण राज्यसभेचे खासदार आहेत, तर उरलेले लोकसभेचे खासदार. इतिहास पाहायचं झालं तर पहिलं नाव या खासदारांपैकी पुढे घेता येईल ते म्हणजे संजय राऊत यांचं. संजय राऊत हे काही पेशानं राजकारणी नव्हते. त्यांची सुरुवात क्राईम रिपोर्टर म्हणून झालेली. त्यानंतर जेव्हा बाळासाहेबांच्या नजरेत संजय राऊतांची बातमीदारी पडली, त्यांना बातमीदारीची शैली आवडली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी संजय राऊत यांना सामनाचं दार उघडून दिलं. संजय राऊत सामनात आले आणि अल्पावधीतच सामनाचे संपादक बनले. सोबतच शिवसेनेचे प्रवक्ते देखील बनले. सध्या भाजपवर बरसणाऱ्या ठाकरे सेनेची मुलूक मैदानी तोफ म्हणूनही संजय राऊत यांना ओळखलं जातं. संजय राऊत मागे त्यांच्यावर झालेल्या काही आरोपांमुळे जेलवारी देखील करून आले. मात्र तरीही संजय राऊत बदले नाही. त्यांची शिवसेना गटावर शिवसेना उद्धव ठाकरेंसोबत असणारी निष्ठा कमी झाली नाही. उलट ते आणखीन कट्टर शिवसैनिक बनून राहिले. सध्या राज्यसभेचे खासदार असणारे संजय राऊत हे
रोज भाजपवर पत्रकार परिषदांच्या माध्यमातून तोंडसूक घेत असतात. यानंतर नाव पुढे येतं ते म्हणजे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचं. राजाभाऊ हे नाशिकमधून लोकसभेचे खासदार आहेत. ठाकरे गटाकडून नुकतीच खासदारांची जी बैठक झाली त्या बैठकीला राजाभाऊ उपस्थित होते. या बैठकीमध्ये राजाभाऊंचे डोळे पाणवलेले होते. त्याला कारण होतं ते आपल्या सहकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंसोबत केलेली बंडखोरी, केलेला विश्वासघात. राजाभाऊंना ज्यावेळी या प्रश्नावरून विचारलं गेलं त्यावेळी राजाभाऊ म्हणायचे, जर मी त्रेतायुगात असतो तर छाती फाडून माझी निष्ठा दाखवली असती. या बंडखोरीच्या सगळ्या धुमसानामध्ये राजाभाऊ वाजे हे सगळ्यात जास्त चर्चेत राहिले होते. राजाभाऊच्या वडिलांनी देखील आम्हाला यापूर्वीच ऑफर आलेली, मात्र राजाभाऊनं नैतिकतेच्या मुद्द्यावरती ऑफर नाकारली असंही स्पष्ट केले होते. या प्रकरणात त्यांनी मोठ्या आर्थिक रकमेचा देखील उल्लेख केला होता, मात्र तरीही राजाभाऊ बदले नाही. आपली निष्ठा त्यांनी उद्धव ठाकरेंप्रती कायम ठेवली. म्हणूनच राजाभाऊ जेव्हा आपल्या मतदारसंघात मुंबईतल्या बैठकीहून परतले तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांनी देखील राजाभाऊंच्या एकनिष्ठतेबद्दल त्यांचा मोठा गौरव केलेला, त्यांचं मोठं स्वागत झालेलं. यानंतर नाव पुढे येतं ते म्हणजे अरविंद सावंत यांचं. अरविंद सावंत हे 1968 मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आले. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते कार्यकर्ते म्हणून बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली घडले. सोबतच पुढे ते ठाकरे कुटुंबियांचा विश्वास संपादन करत शिवसेनेच्या बांधणीतही त्यांनी मोठं योगदान दिलेलं. हळूहळू ठाकरे कुटुंबियांच्या जवळचं नाव झालं अरविंद सावंत हे नाव. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या ते निकटवर्तीय मानले गेले. त्यांच्या निष्ठेबद्दल जर बोलायचं झालं तर 2019 मध्ये जेव्हा राज्यात भाजप शिवसेना युती तुटली त्यावेळी अरविंद सावंत हे केंद्रात मंत्री होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका फोन खातीर, एका शब्दाखातीर अरविंद सावंत यांनी आपल्या दिल्लीतल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर नाव पुढे येतं ते म्हणजे अनिल देसाईंचं. गेल्या अनेक वर्षांपासून देसाई हे ठाकरे कुटुंबियांचे विश्वासू सहकारी आहेत. पक्षाची अंतर्गत रणनीती तयार करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी, मुत्सद्द्यांपैकी ते एक आहेत. संघटन, निवडणूक व्यवस्थापन, पक्षाच्या कायदेशीर बाबी हाताळण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावत आलेले आहेत. अनेकदा त्यांना उद्धव ठाकरेंच्या इनर सर्कल मधले किंवा अत्यंत विश्वासू गटातले म्हणून देखील ओळखलं जातं. पक्षातले महत्त्वाचे निर्णय असतील, उमेदवारी वाटप असेल आणि राजकीय रणनीती असेल, या सगळ्यांमध्ये देसाईंचा सहभाग असतोच. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून ते शिवसेनेत सक्रिय होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा प्रभाव आणखीन वाढला. जेव्हा उद्धव ठाकरे हे भाजप सोबत युतीच्या माध्यमातून केंद्रात सत्तेत होते तेव्हा मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शपथविधीसाठी अनिल देसाई यांचं नाव होतं. अनिल देसाई यासाठी मुंबईहून निघाले होते, ते दिल्लीला गेले होते. मात्र शेवटच्या क्षणी भाजपनं शिवसेनेला अपेक्षित कॅबिनेट दर्जाचं पद न देता राज्यमंत्रीपदाची ऑफर दिली, ज्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे नाराज झाले आणि उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाईंना शपथविधीला उपस्थित न राहण्याची सूचना केली, तीही फोनवरून. या निरोपानंतर अनिल देसाई दिल्ली विमानतळावरून पोहोचले होते. तिथून ते मुंबईला माघारी आले. थोडक्यात काय तर शिवसेनेकडे म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडे सध्या शिल्लक असणाऱ्या खासदारांपैकी ज्यातले 3 राज्यसभेचे तर 1 लोकसभेचे खासदार आहेत. या प्रत्येकानं आपापली पक्षनिष्ठा ही वेळोवेळी सिद्ध केली आहे, त्यासाठी त्यागही केलेला आहे. मग एक प्रश्न पुढे येतो की जर संधी असताना हे सगळे खासदार उद्धव ठाकरेंच्या एका शब्दाखातीर त्याग करत होते, मग आता बंडखोरीमध्ये या 4 पैकी नक्की कोणी सही केलेली आहे? खरं तर उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा पेच प्रसंग मानला जातो, कारण उद्धव ठाकरे हे आपल्या खासदारांना विचारूही शकत नाही की तुमच्यापैकी कुणी त्या पत्रावर सही केलेली आहे, कारण हे 4ही जण जे आहेत त्यांनी वेळोवेळी आपली निष्ठा सिद्ध केलेली आहे. आता देखील संधी असूनही हे 4ही जण उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिलेले आहेत. त्यामुळे या 4 पैकी कुणालाही या पत्रावर तुम्ही सही केलेली आहे का असं विचारणं म्हणजे त्यांच्या निष्ठेवर, प्रामाणिकपणावर शंका घेतल्यासारखं होईल. मग यातून एक प्रश्न आणखीन हा देखील पुढे येतो की रामदास कदम यांनी केलेले हे आरोप माइंड गेम खेळण्यासाठी केलेले आहेत का? जर उद्धव ठाकरेंनी या अनुषंगानं आपल्या खासदारांना प्रश्न विचारले, त्यांच्या प्रामाणिकपणावर शंका घेतली किंवा तुमच्यापैकी कोण हा मुद्दा पुढे आणला तर कदाचित त्या खासदारांची मनं दुखावतील, यासाठी रामदास कदम यांनी 7व्या खासदाराच्या नावाची पुढी चर्चेत सोडून दिली आहे का? या प्रकरणी सध्या राज्याच्या राजकारणात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जातात. तुर्तास या सगळ्या घटनाक्रमाबद्दल तुमची मतं काय आहेत? उद्धव ठाकरे गटाकडून शिल्लक असणाऱ्या खासदारांपैकी
कोणत्या खासदारानं त्या 6 खासदारांसोबत सही केलेली असू शकते? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.